ज्याप्रमाणे भारतामध्ये इंग्रज काळामध्ये रोलेट ऍक्ट असा आला होता, त्याला भारतीय काळा कायदा म्हणायचे. का म्हणायचे? असा कुठला इंग्रजाला समूह किंवा जमाव लोक दिसले त्याच्यावर त्याला संशय आला, ते लोक डायरेक्ट अटक करायचे. यालाच रोलेट ऍक्ट किंवा काळा कायदा असं म्हणायचं. पण हीच अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे का किंवा भारतामध्ये आलेली आहे का? आता जे 3 नवीन कायदे बनलेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कायदा तो म्हणजे हिट अँड रनचा, म्हणजे ड्रायव्हर विषयीचा. तो ड्रायव्हर मोटरसायकलीचा असो किंवा ड्रायव्हर जो ट्रकचा असो, ड्रायव्हर कुठलाही असो, यांच्यावरती आलेला हा कायदा, यालाच ड्रायव्हर लोक आणि जनता काळा कायदा म्हणते. बघा, आपण समजून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे, यावर तोडगा काय निघू शकतो, आपण ह्या व्हिडिओतनं पूर्ण बघणार आहोत. पूर्वी जो कायदा होता हिट अँड रनचा, तो पूर्वी याकरता फिक्स असा कायदा नव्हता. 306 मधून यावर गुन्हा नोंद व्हायचा आणि त्याची शिक्षा ठरायची 2 वर्ष असेल. पण यावेळेस एक नवीन कायदा बनवला आणि तो कायदा कसा आहे, किंवा अपघात झाला असताना आणि त्याला सोडून जर पळून गेला तर 7 लाख दंड आणि 10 वर्ष सजा. हा जो कानून आहे याविषयी पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये टँकरवाल्यांनी किंवा ड्रायव्हर लोकांनी संप पुकारला. बघा, महाराष्ट्राची तसेच पूर्ण भारताची जी अर्थव्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था पूर्णपणे ड्रायव्हरवरती अवलंबून आहे. ते कंपनी असेल किंवा दुधापासून ते खाण्याच्या पदार्थापर्यंत प्रत्येक कार्य हे ड्रायव्हर लोक करत असतात. स्मशानामध्ये बॉडी नेण्यापासून ते बाळंतीण बाई घरी आणण्यापर्यंत हे पूर्ण काम हे ड्रायव्हरांचे असतात. कोरोनामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य कोण बजावलं असेल? रिस्क एवढी असताना सुद्धा ते ड्रायव्हर बंधून बघावलेलं. आणि तरी सुद्धा बाहेर देशामध्ये जेवढं सुविधा ड्रायव्हरला आहेत, त्या सुविधा भारतामध्ये आपल्याला दिसत नाहीत. आणि तरीही भारतामध्ये कायदे असे आणलेले आहेत, ते कायदे बघून जीव छक्क होतो. मग कुठेतरी प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्सिबल असतो असं नाही, प्रत्येक वेळेस ड्रायव्हर चुकीचा असतो असं नाही. पण ज्यावेळेस ड्रायव्हरची चुकीही नसते त्यावेळेस सुद्धा ह्या कायद्यामुळं तो ड्रायव्हर अडचणीत येऊ शकतो. आणि पुढची गोष्ट समजून घ्या, एखाद्या ड्रायव्हर पैसे किंवा एखाद्या व्यक्ती पैसे 7 लाख 10 लाख असले असते तर तो ड्रायव्हर की केली असती का? आपल्या देशामध्ये ऑटो चालकाला सुद्धा जास्त डिमांड आहे, भाव आहे, इज्जत आहे. पण ड्रायव्हरची इज्जत होताना आपण बघत नाही कुठंच. एवढं असतानाही त्याच्यावर 7 लाख आणि 5 लाख लादणे आणि त्यांना 10 वर्ष जेल बंद करणे, यावेळेस नेमकं शासनाला साध्य करायचं काय, हा एक प्रश्न राहून येतो. एखादा 7 लाख भरणारा व्यक्ती ड्रायव्हरकी करू शकत नाही, कारण मजबुरी म्हणून तो 8-9 हजार तो काम करतो ड्रायव्हरकीचं. एखादा अपघात झाला त्यावेळेस तर 10 वर्ष जेल आणि 7 लाख तर भरायचेच अजून. म्हणजे घरचे शेत आणि घर विकायचं, 7 लाख भरायचं आणि 10 वर्ष जेलमध्ये जायचं. त्यावेळेस त्याच्या घरच्या आईवडिलाचं, बायकोचं, भावाचं, लेकरांचं भविष्य काय असेल, हा पण विचार शासनाने केलाच पाहिजे. म्हणूनच याला भारतामध्ये काळा कायदा म्हणतात. आणि त्यामुळं संप झाला आणि संप शासनाने काही आश्वासनं देऊन तो संप त्यांनी पाठीमागे घ्यायला लावला. पण हा जो कायदा आहे, हा कायदा कितपत योग्य होता? नाही, आम्ही कधी ह्या गोष्टी म्हणत नाही की जो व्यक्ती मरण पावतो त्याची किंमत नाही. प्रत्येकाच्या जीवनाची किंमत ही अमूल्य आहे. आणि ड्रायव्हराने जर अपघात झाला तर त्या व्यक्तीला घेऊन जावं यामध्ये काहीही शंका नाही. पण त्यावेळेस नेमकं होतंय काय, जर एखाद्या अपघात झाला तर त्यावेळेस ड्रायव्हरला तेथील जमाव धोधो होतो आणि त्यावेळेस ड्रायव्हरचा सुद्धा जीव त्यामध्ये गमावून ड्रायव्हर बसतो. मग अशा वेळेस शासनाला कायदा करायची गरज आहे. एखादा जर व्यक्ती मदत करत असेल तर त्याचे सुद्धा जीवनाचं संरक्षण करणं, यावरती उपाययोजना का नाही केल्या? दुसरी गोष्ट, एखाद्या जर व्यक्तीला दवाखान्यामध्ये घेऊन गेलं, तिथं होणारी इन्क्वायरी याला कंटाळून सुद्धा लोक कुणाला हेल्प करत दिसत नाहीत आपल्याला. हे काय कारण आहेत मित्रांनो? आणि ह्या कारणासाठी हे कोण हा अट्टहास झाला होता. हा जो कायदा आहे हिट अँड रन, हा कायदा नेमका होतो का बरं? यावरती शासनानं परत ड्रायव्हरांशी चर्चा करून, ड्रायव्हर संघटना सोबत विचारविनिमय करून यावरती तोडगा काढावा आणि सकारात्मक जो निर्णय आहे ते शासनानं नक्कीच घ्यायला पाहिजे.
आणि ज्या सुविधा बाहेर आहेत पाश्चात्य देशामध्ये ड्रायव्हरांसाठी, त्या सुविधा भारतामध्ये कशा लागू करता येतील याकडे लक्ष द्यावं. त्यामुळं काय होईल, ड्रायव्हर पूर्णपणे झोप घेऊन ड्रायव्हिंग करू शकेल. कसं आहे बघा, समजून घ्या, बाहेर देशामध्ये कशी सिस्टम आहे ड्रायव्हरांची जे कॅबिन आहे ते पूर्ण कॅबिन होम सारखी असते, घरासारखी, म्हणजे सगळी सोय असते. कारण ज्या वेळेस ड्रायव्हरांची फक्त ड्युटी ही 8 घंटे असते. जर 8 घंटे गाडी चालली तर गाडी तिथं बंद करून आराम करावाच लागतो. पण ह्या गोष्टी आपल्या भारतामध्ये होताना बघत नाही. त्यामध्ये दारू घेऊन किंवा एखादे अंमली पदार्थ सेवन करून सुद्धा ड्रायव्हिंग होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्या इथं ड्रायव्हराचं मेडिकल फिटनेस होतच नाही. त्या ड्रायव्हरांची दृष्टी कशी आहे, त्याचा कुठं प्रॉब्लेम आहे का, रात्रंधळेपणा असेल, दूरदृष्टी असेल, निकटदृष्टी असेल, ह्या गोष्टी कुठलाही गाडी मालक चेक करत नाही. हे सुद्धा अपघाताचे कारण असू शकतात. आणि जे रस्ते वाहतूक म्हणजे जास्त डेथ होते ते अंमली पदार्थ, दारू आणि हे ज्या गोष्टी आहेत डोळ्याच्या, त्यामुळं ह्या घटना घडत असतात. याकडे शासनानं एक नवीन कायदा बनवावं आणि तो कायदा हा निर्दोष असावा, म्हणजे कुणावरतीही जाचक अन्याय करणारा नसावा. त्यामुळंच यावरती ड्रायव्हरला न्याय मिळू शकतो. तुम्हाला एकूणच या विषयावरती वाटते काय, नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.